आज ना इथे एक खास गोष्ट मी लपवून ठेवली आहे. काय ते पुढे तुम्हाला माहिती होणार आहेच. त्या अगोदर शांभवीला अंघोळ घालून घेतली, कारण की अंगावरती सगळा खौस आणून घेतला होता मॅडमनी. फ्रेश छान झाल्यानंतर फॅन कसा गोल-गोल फिरतोय ते ती ॲक्टिंग करून दाखवत होती आणि तिचं हे नेहमीचंच असतं. त्यानंतर मस्त असा चहा बनवायला घेतला. केस धुतले होते मी. म्हटलं की अगोदर चहा घेऊया म्हणजे फ्रेश सुरुवात होईल आणि आज हे सुद्धा चहा घ्यायला सकाळी घरी आहेत. एरवी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळेस मग आम्ही मिळून चहा घेतो. आज ना कितीतरी दिवसांनी असा निवांत बसून मी चहा एन्जॉय केला, नाही तर नुसतं धावपळीतच चहा पिणं सुरू असतं. असो, तर आत्ता ना हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. पाहू शकताय ही जी केळी आहे ना, ती साधीसुधी केळी नाही आहे बरं का. ही ना व्हॅनिला फ्लेवरची केळी आहे. कृषी प्रदर्शनातून हे घेऊन आले होते. सो ती पिकत घालते, कारण हिरवी आहे आणखी. तर कच्ची आहे तर थोडंसं तिला कलर पण येईल आणि छान पिकेल म्हणून मग मी एका पेपरमध्ये रॅप करून ती छानपैकी आता लपवून ठेवते. कारण की ती अगोदरच स्त्रीला जर माहिती झाली तर सतत तो काढून बघतो आणि तो शाळेत गेलाय तोपर्यंत मी इथे ती गरम ठिकाणी लपवून ठेवलेली आहे. त्यानंतर मग शांभवीचं हे असं काही ना काही खेळणं सुरू असतं. आता कसं आहे माहिती का, तिला ना हे अरेंज करायचं मी शिकवत होते तर ती पुन्हा पुन्हा पाडत होती. तुमची मुलं पण असं करतात का मला सांगा. तिला मी खूपदा शिकवलं पण ती काय ऐकायला तयार नव्हती. असं म्हटलं काय आत्तापर्यंत केस छान सुकले होते तिचे, तर म्हटलं 2 छुट्टू घालूया आणि तिला इतके गोड दिसत आहेत ना ते, तुम्ही सुद्धा कमेंटमधनं बऱ्याचदा सांगितलं. त्यानंतर कपडे वाळत घालावे म्हटलं. आता त्या स्टँडवरती काही हे बेडशीट बसणार नव्हतं आणि हे जरासं मोठं आहे आणि खूप छान क्वालिटीचं लागलंय बरं का. आजकाल ना मी जिकडे जाईल तिकडे तिला मागे यायचं असतं. इव्हन गॅलरीमध्ये सुद्धा आजी तिला रागवत होती की असं आईच्या मागे इकडे गॅलरीत यायचं नाही बाळा म्हणून. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, जरा वेळ एडिटिंग वगैरे केली आणि इकडे येऊन बघते तर बेडशीट अंतरायचं राहिलं होतं. मग मी ते अंतरून घेतलं. तोपर्यंत श्री पण शाळेतून आला आणि अशी मग बहीण भावाची मस्ती सुरू झाली. बाय.